तहव्वूर राणाचे व्हॉइस सॅम्पल, हँडरायटिंग सॅम्पल आता घेण्यास कोर्टाने मंजुरी दिलेली आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। एनआयए आता तहव्वूर राणाचे सॅम्पल घेणार अशी माहिती मिळते। तहव्वूर राणा सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत आणि त्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। तहव्वूर राणा याचे व्हॉइस सॅम्पल आता घेण्यात आलेले आहेत आणि एनआयए आता तहव्वूर राणाचे सॅम्पल घेईल आणि त्या अनुषंगाने तपास केला जाईल। नेमकी तपासातून काय माहिती अधिकची समोर येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तहव्वूर राणाचे व्हॉइस सॅम्पल आणि हँडरायटिंग सॅम्पल घेण्यास आता अखेर कोर्टाने मंजुरी दिलेली आहे। एनआयएने या संदर्भातली मागणी केलेली होती। अनेक दिवसांपासून त्यांनी मागणी केलेली होती जेव्हा तहव्वूर राणाची चौकशी सुरू होती आणि तीच मंजुरी आता कोर्टाने मंजूर केलेली आहे। तहव्वूर राणाचे आता व्हॉइस सॅम्पल घेतले जातील आणि त्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तहव्वूर राणा सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत, त्याची चौकशी केली जाते। अधिक महत्त्वाचे खुलासे खरं तर त्याच्यामार्फत केले जाण्याची शक्यता आहे। एनआयएने मागणी केलेली होती की तहव्वूर राणा याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची परवानगी द्यावी आणि तीच आता कोर्टाने मंजुरी त्याला दिलेली आहे। आता तहव्वूर राणाचे व्हॉइस सॅम्पल आणि हँडरायटिंग सॅम्पल घेतले जातील आणि त्या अनुषंगाने एनआयए पुढचा तपास करणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघू शकतो एनआयएने आधी ही मागणी केलेली होती की तहव्वूर राणाचे व्हॉइस सॅम्पल आपल्याला मिळावेत। आता कोर्टाने अखेर त्याला मंजुरी दिल्याचं बघायला मिळत आहे। अगदी त्यावेळेस जे टेलिकम्युनिकेशन, ईमेल कम्युनिकेशन सगळं झालं होतं आणि त्याच्यामध्ये जे पुरावे सापडले होते ते पुराव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तहव्वूर राणाचं ते हँडरायटिंग आहे का, तहव्वूर राणाने टेलिकम्युनिकेशन जे झालेलं आहे त्याच्यामध्ये जे व्हॉइस रेकॉर्डेड आपल्याकडे आहे ते त्याच्याशी मॅच करण्यासाठी हे अत्यंत गरजेचं होतं। त्या दृष्टिकोनातून 26/11 जो हल्ला झाला त्याच्यामधील एक आरोपी असलेल्या तहव्वूर राणाचे हे सगळे सॅम्पल जे आहे घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। डेव्हिड कोलेमन हेडली, त्यानंतर जर आपण पाहिलं म्हणजे त्याचा मित्र आहे हा तहव्वूर राणा आणि तहव्वूर राणाने या सगळ्या संदर्भामध्ये आता भारताविरुद्ध षडयंत्र रचलं होतं आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पाकिस्तानचा नागरिक राहिला, नंतर कॅनडामध्ये गेला। अशा पद्धतीने याला सगळ्या त्याने भारतामध्ये सातत्यानं जे आहे दहशतवादी कारवायांमध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता सगळ्यात महत्वाचं म्हणून पाहिलं तर त्याला जेव्हा आणलं होतं त्याच्यानंतर 18 दिवसाची त्याला एनआयए कोठडी दिली होती। त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा 28 तारखेला या सगळ्या याच्यामध्ये हिअरिंग झाली तेव्हा 30 एप्रिलला नवीन आदेश देण्यात आला। त्याच्यामध्ये सांगितलेलं त्याला 12 दिवसाची अधिकची एनआयएची कोठडी दिलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता जेव्हा त्याचे सॅम्पल घेतले जाते त्याच्यानंतर हे सिद्ध होईल की याचा देखील भारतावरती 26/11 मध्ये जो मुंबईत हल्ला झाला होता त्याच्यामध्ये याचा सहभाग होता आणि त्या सहभागानुसार भारत सरकार, भारतीय न्यायालय त्याच्यावर शिक्षा सुनावू शकेल। त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बाब आहे भारतीय न्याय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून। नक्कीच शिवाजी, नेमके काय खुलासे समोर येतात आणि यानंतर चौकशी दरम्यान नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।